चरित्र केले नारायणी, इदसे चरित्र केले नारायणी, रांगता गोधनी राखिता हे माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे दे प्रेम काही का हे सोंग चालिले या रूपे अनंते, पुढेही बहुत करणे आहे तुका मनी धर्म संस्थापनी, केला नारायणी अवतार माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, ऐसे दे प्रेम काही का देवादी देवा जगत
नागेंद्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकाराय नमः शिवाय जयांचे केलिया स्मरण नाही तरी मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते जीवनो श्रीचरण ते नमस्कारोनी आता गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वेदाचे चरित्र केले नारायणी रांगता गोधनी राखिता हे माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही का प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त स्थळी भगवान दत्तात्रयांच्या चरणारविंद सेवा समर्पित करत असताना सेवेसाठी जो अभंग निवडलेला आहे तो अभंग गाथेतील बालक्रीडा प्रकरणातील 3 चरणाचा बहुतेक सर्वांच्या पाठातील सुप्रसिद्ध अभंग आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबराय भगवान कृष्ण परमात्म्यानं चरित्र कसं केलं आणि कशासाठी केलं हे सोपं सांगणारा अभंग आहे विठ्ठला। आपण हा 2 दिवसीय उत्सव करताय आणि या 2 दिवसीय उत्सवामध्ये ही कालीची सेवा आहे म्हणजे परिसमाप्तीचा दिवस आहे। नुसती समाप्ती नाही, समाप्ती तुमची आमची होत असते याची होत नाही म्हणून सांगता किंवा परिसमाप्ती म्हणून या परिसमाप्तीच्या निमित्तानं हा 2 दिवसीय कीर्तन महोत्सव विठ्ठला भगवान दत्तात्रयांचा जन्मोत्सव आपण काल साजरी केलेला आहे। भगवान दत्तात्रयांच्या बाबतीत खूप काल बोलले आवाजावरून तुमच्या लक्षात येत असेल असं आहे वक्ता ज्याच्यावर उभा आहे ती बसला की वक्ता बसला असं आहे। वक्ता कशा उभा आहे आवाजावर काय काळजी करू नका 2 तास आवाज बसणार नाही कालीच कीर्तन झाल्यावर आवाज बसणार पण आज आपण गंमत करायची असो। प्रस्तावनेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा हा परिहार तो असा असेल अतिशय पुण्य पावन नगरे सुशिक्षितांची परमार्थिकांची गुणीजनांची विद्वज्जनांची सज्जनांची परमार्थिक वारसा जतन करणाऱ्यांची ही नगरी श्री क्षेत्र रेणावळे धोम धरणाच्या तीरावरती खूप सुंदर वसलेलं गाव निसर्गाच्या कुशीत आणि परमार्थीच्या मुशीत खूप आनंद घेताय तुम्ही भाग्यवान आहे। अजून तुमच्यावर अजून अतिक्रमण नाही प्रदूषणाचं आमच्या प्रदूषणाचं लय अतिक्रमण जाते सांभाळा आपापला भाव सांभाळा इकडं परमार्थ सुद्धा उच्च कोटीचा आहे विठ्ठल बोलणार आहे तुमच्या बाबतीत परंतु प्रथमतः जमलेले सर्व माझ्या माता भगिनी पुरुष पितृवर्ग सर्व टाळकरी यामध्ये गुणीजन मंडळी आमच्या आदरणीय ज्यांचं आज महाराष्ट्रभर नाव होते आणि कसं काय तुमचा भाग निवडला कोणाची सुहास दादाचं नाव अक्षरशः महाराष्ट्रभर होते बरं। माझ्या गुरुवर्य शांती ब्रह्म कुरेकर बाबांनी माझ्यापाशी नाव घ्यावं त्यांच्या मी 93 वाढदिवस साजरा केला आणि मुख्यमंत्री साहेबांनी 2 शिंदे निवडले त्यात एक बाळकृष्ण महाराज शिंदे निपाणीचे आणि दुसरे विजय महाराज शिंदे लोणीचे हे संपूर्ण नियोजन आमच्याकडे दिलं होतं आळंदीत बाबांचा सोहळ्याचा
त्यावेळेस बाबांच्या जवळ आम्ही बसले असताना मृदंगाचा विषय निघाला. बाबा बोलत बोलत म्हणजे तो गवळी गवळी बाबा म्हणजे सुहास म्हणजे सुहास खूप छान वाजवतो. बास हा केवढा आशीर्वाद आहे. कुरेकर बाबांच्या मुखात हा प्रसाद आहे म्हणून सुहास दादा आहे. आणि आमच्या आता मी म्हणतो आमच्या प्रभू महाराज सेवा खरं सेवा. हा वारकऱ्यांनी परवा त्यांनी माझं कीर्तन वाजवलं नाही पण आज बरोबर बसले. खूप सुंदर योग आहे. प्रभुदादा आहे आणि आज संस्थेतले विद्यार्थी आहेत. तिथं खूप सुंदर सिस्टीम चांगली आहे. काय काळजी करू नका. फक्त सुहासदादाकडे लक्ष द्या. आणि यात गुरुजन मंडळ माझे सगळे परिचित नाही परंतु परमार्थिक आहेत. गुरुजन मंडळी आहेत. काही चेहरे पाहिले मी सगळी विद्यार्थी मंडळी. वा अगदी आनंद वाटला. आज मी तुम्हाला सुंदर ऐकवणार आहे. काय काळजी करू नका. असं आहे भगवान दत्तात्रयांचा जन्मोत्सव तुम्ही काल केलेले. अनुसया आणि अत्री ऋषींचं चरित्र मी काल तोंड भरून सांगितलेले. अत्री ऋषी आणि अनुसया याच्यावरच निम कीर्तन झालं म्हणून दत्ताख्यान. देव कुठेही जन्म घेत नाही. आणि विशेष सांगतो भगवान दत्तात्रय हे अनादी कालापासून होतो. वारकरी संप्रदायाचं थोडस सगुण उपासक असल्यामुळं आणि भगवान दत्तात्रय योगी असल्यामुळं दत्त जयंती दिवशीच लक्ष देते. परंतु नेहमी पाहिजे आपला वारकरी संप्रदाय त्यांच्यापासून भगवान दत्तात्रयांच्यापासून. असं सांगतात भगवान कृष्ण परमात्मेच्याही अगोदरचे वंशज त्यांना भगवान दत्तात्रयांनी अनुग्रहित केलेले. बरं पहा म्हणजे नाथ बाबांचं चरित्र पाहताना आंबेजोगाईंचे दासोपंत स्वामी पकवाजातली महर्षी परंतु आंबेजोगाईचे दासोपंत स्वामी भगवान दत्तात्रय त्यांच्याबरोबर सोंगटे खायचे. सोंगट्या मोठं चरित्र मी सांगितलेलं घेणार नाही. मला कार्याचा प्रसंग सांगायचे. नाथ बाबा त्यांच्याकडे पाहुणे आले होते. त्यावेळेस भगवान दत्तात्रय लपून बसले असं सांगते. जाऊ द्या. परंतु नाथ बाबांच्या बरोबर दासोपंत स्वामींच्या बरोबर भगवान दत्तात्रय होते आहेत आणि राहणार. विठ्ठल भगवान दत्तात्रयांचं आख्यान अगदी मनाला भावतं. अत्री ऋषी आणि अनुसयाच्या जन्मी घेतला. रात्री जन्म आख्यान ऐकलं आणि त्या उत्सवाची आपण आज सांगता करतोय म्हणून मला सांगायचे. भगवान दत्तात्रय वारकरी संप्रदायाचा नियम आहे. दंडक आहे. तुम्ही सोहळा 1 दिवसाचा करा, 2 दिवसाचा करा, 3 दिवसाचा करा, 5 दिवसाचा करा, सप्तदिनी 7 दिवसाचा करा, 9 दिवसाचा करा, महिन्याचा करा, 15 दिवस, चातुर्मास 4 महिन्याचा करा. कार्याच्या कीर्तनाने सांगता करावी संप्रदायाचा नियम आहे. मंदिर किती मोठं बांधा. मंदिराची पूर्णता कलशारोहण झाल्यानंतर जोपर्यंत कलशारोहण होत नाही मंदिर अपूर्ण. किती मोठं बांधा. नद्या नाले ओढे जोपर्यंत समुद्राला मिळत नाही तोपर्यंत तिचं कार्य अपूर्ण आहे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात नद्या नाले ओढे समुद्राला मिळत नाहीत. अपूर्यमान मचल प्रतिष्ठम समुद्र प्रविशन्ति तद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे. गीताकार सांगताय तुकोबाराय सुद्धा याच्या उत्तर देत आहेत. तुका म्हणे गंगा
तुका म्हणे गंगा सागर संगमी अवघ्या झाल्यावरती एकमय एकटा घेतात आता जगद्गुरु तुकोबाराय सांगतात गीता सांगते मानवी देहाचं सुद्धा तसंच आहे बरं तुम्ही जन्माला आला आणि नुसता प्रपंच केला आणि एक दिवस मरून गेला माझे आजोबा गुरुनाम गुरु माझ्या घरी परंपरा आहे माझे आजोबा वैकुंठवासी दादा माझ्या आजोबांना प्रति तुकाराम महाराज म्हणायचे माझ्या आजोबा आणि माझे आजोबा आळंदीत वारकरी शिक्षण संस्थेतनं 36 साली सुटले 1936 शांताराम गुरुजींची आजोबांनी खूप सेवा केली तुम्हाला माहित नाही नंतर तुझे बाबा विठ्ठल महाराज गुरु माझ्या आजोबा संस्थेत 4 वर्ष मामासाहेबांच्या बरोबर होते मामासाहेब आमच्या घरी 15 दिवस असायचे लोक मोठे म्हणून मी भाग्यवान आहे हे सांगावं वाटतं स्वाभिमानानं ऐका माझे आजोबा सांगायचे जर तुम्ही नुसता प्रपंच करत बसला तर तुमचं आडनाव काय ठेवावं लागेल करमरकर करमरकर हे काय आडनावे असतात पण त्यांना सोडून घुशीचं आडनाव आहे बरं का घुस काय करते उकरती 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 मरून जाते पुन्हा जन्माला येते उकरती उकरती करमरकर मानवी देहात आल्यानंतर तुम्ही स्वतःसाठी जर नाही काय केलं तर व्यर्थ आहे निरर्थक आहे तुकोबराय म्हणतात नरदेहाची सार्थकता कशात आहे तुका म्हणे जन्मा विठ्ठलचे कधी खलिया एका विषयांतर होईल परंतु मूळ पदावली आपण जगद्गुरु तुकोबाराय सांगतात नरदेहाची सार्थकता त्याच्यामध्ये तद्वत त्या प्रकारे सप्ताह किती मोठा करा परिसमाप्ती काल्याच्या कीर्तनाने करावी पण काल्याच्या कीर्तनामध्ये इतरत्र बोलायचं नाही वारकरी संप्रदायाला वागता असा बांधून ठेवलाय उपरण्यानं नाही पण नियमांवर सांगणार मी ऐका तुम्ही खूप सुंदर ऐका सुंदर श्रोते आहात फालतू वेळ तुमचा घेणार नाही पण चांगलं सांगणार ऐका वारकरी संप्रदाय सांगतो वक्त्याला नियम घालतो बाबा सप्ताहातला पहिला दिवस आहे नाम पर बोल बंद नाही ती समाचारणा दृष्टी विटेवरी साजेरी ते माझ्या हरी वृत्तीला नियम घालून गेलेले दुसरा तिसरा दिवस श्री संताची माताच्या संतपर बोलायचं जागर आहे ह्याची दान देगा देवा आता सध्या कीर्तनकार कुठेही भरतात हे छोटे माऊली आणि राऊत बाबांनी सांगावं अशी महाराज मंडळी आहे म्हणून तर बरं आहे आणि काल्याचं कीर्तन आहे चरित्र उच्चार
घातलेत. मोठी माणसं नियम घालतात, स्वतः पाळतात आणि मग दुसऱ्याला शिकवतात. जायती अस्ति वर्धते उपरिणमते अपक्षयते विनश्यति. फोड करून सांगत नाही. मोठी माणसं नियम घालतात, स्वतः पाळतात आणि मग दुसऱ्याला शिकवतात. ऐका ना, राजे शिवछत्रपतींनी नियम घातला, दिवस मावळला की घराचे दरवाजे बंद झाले पाहिजे. आणि एकदा का घराचे दरवाजे बंद झाले, कोणीही आलं तरी घराचे दरवाजे उघडले जाणार नाहीत. हिरकणीची कथा सांगून वेळ घेणार नाही, मला काल्याचा प्रसंग पाहिजे. परंतु राजेंनी नियम घातला. एके दिवशी राजेंनी विचार केला, नियमाचं पालन होतंय का नाही बघू तरी. म्हणून दिवस मावळलेले, गडाचे दरवाजे बंद झालेले आणि खुद्द राजे शिवछत्रपती गडावर येतात. थाप पडते दरवाज्यावर. उघडा दरवाजा. द्वारपाल आपण उत्तर देतो, कोण आहे? क्षमा असावी. राजे शिवछत्रपतींनी नियम घालून दिलेले, दिवस मावळला की घराचे दरवाजे बंद झाले पाहिजे. आणि एकदा का घराचे दरवाजे बंद झाले, कोणीही आलं तरी घराचे दरवाजे उघडले जाणार नाही. बाहेरून पुन्हा आवाज येतो, हो खुद्द राजे शिवछत्रपती आले, उघडा दरवाजा. द्वारपाळातून तेवढ्याच नम्रतेने उत्तर देतो, राजे दस्तूर खुद्द तुमची जरी स्वारी असली ना तरी घराचे दरवाजे उघडले जाणार नाही. आल्या रस्त्यानं तुम्हाला परत जावं लागेल. आणि माझ्या राजे शिवछत्रपतींना आल्या रस्त्यानं परत जावं लागतं. वा, धन्यवाद वाटले असेल ना. मोठी माणसं नियम घालतात, स्वतः पाळतात आणि मग दुसरं. सांगू का, माझे इंद्रजीतजी देशमुख साहेब, तुम्ही ऐकलं असेल देशमुख साहेबांचं, माझे संतवीर तात्या, यांच्यासाठी एक वाक्य बोलतो, पुढे चलतो. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले विठाला. वारकरी संप्रदाय हा सेवेवर उभा आहे आणि वारकरी संप्रदायामध्ये संत महात्म्यांनी नियम घालून दिलेले आहे. या नियमाचं उल्लंघन करता येत नाही. आणि मग महाराज तुम्ही आतापर्यंत काय सांगताय, मला हे सांगायचं होतं. आता चला पुढं. भगवान कृष्ण परमात्मेनं गोकुळामध्ये जेही चरित्र केलं, ऐका बरं. आम्ही आता अभंगाकडे जाऊ. भगवान कृष्ण परमात्मेनं गोकुळामध्ये ज्याही लीला केला त्याला दशा म्हटलेले. बरं, हे दशे, आता या दशा अनेक दशे, दशा सांगून वेळ येत नाही. परंतु ज्या दशेमध्ये नारायण म्हणजे भगवान कृष्ण परमात्मा हे दशे चरित्र केले नारायणी. नारायण म्हणजे भगवान कृष्ण परमात्म्यानं जेही चरित्र केलं त्याचं वर्णन. आता एक आणखीन सांगतो. आपण चरित्र म्हणतोय स्वादाला, परंतु जर तुम्ही वृंदावनला गेला तर या चरित्राला चरित्र नाही, लीला, हरिलीला. नागबाबा सुद्धा माझे सांगतात, बहुत अवतारी अवतरला देव, परिया अवतारीचा नवलावो, देवान कळ्या भित्रावो, आगम्य पावो हरिलीला. शिरजे पोचला माझा बघू आपण करू हरिलीला. नाथ बाबा या संपूर्ण चरित्राला हरिलीला म्हणतात. म्हणजे भगवान कृष्ण परमात्म्यानं जेही चरित्र केलेलं आहे ते कसं आणि कुठं केलं. रांगता गोधर
भरपूर आहेत पण त्याला द्रुपद एक आहे बरं. माझी वाणी तुझ्यावर निघून नाम ऐसे देई प्रेम काही कळा. या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबर आहे. ज्या दशेमध्ये भगवान कृष्ण परमात्मेनं जेही चरित्र केलेले आहे त्याचं वर्णन करतात. बाळगण आहे का श्री गुरु प्रातस्मरणीय मामासाहेबांच्या मालिकेत एक विषय आले फार सुंदर आले. माझ्या वाचनात म्हणून सांगतो. पहिल्या चरण आहे रांगता गोधनी राखिता ही. बघा ना पहिल्या चरणाचं उत्तरार्ध काय सांगते. भगवान कृष्ण परमात्म्याने जे चरित्र केलं ते अलौकिक केलेलं आहे. काय अलौकिक केलं तर पहिला क्रमांक रांगत असताना गोधनी राखली. आता मग टीका म्हणायचं 4, 5, 6, 8 महिन्याचं लेकरू 9 लाख गाई राखल का ते अजीब आहे. परंतु ऐका जगद्गुरु तुकोबराय ज्या अर्थी म्हणतायत रांगता गोधनी. समजा संधी फोड करू आपण. जर असं करायचं असतं इथं जर 2 भाग पाळायचे असते. एक रांगत असलेली एक लीला आणि गोधनी राखत असलेली एक लीला. 2 संधी फोड करतोय तर आपल्याला इथं 2 हे आलं असतं बरं. म्हणजे कसं आहे का चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. पुढे रांगता गोधनी. बघा आता चरित्र जे गोकुळात केलेले याच 2 भाग सांगतोय. अगदी लक्ष करू काय का हे दशे चरित्र केले नारायणी. काय केलं रांगता हे गोधनी राखत आहे. तुकाराम महाराज असे म्हणले ना रांगत आहे गोधनी राखत आहे. काय म्हटले रांगता गोधनी. अगदी सोपं आहे. सोपं करून सांगतो. अगदी जगद्गुरु तुकोबराय सांगतात ज्या दशेमध्ये भगवान कृष्ण परमात्म्याने चरित्र केलं ती दशा महत्वाची म्हणजे रांगत असताना गोधनी. भागवतात वर्णन आले. अजय श्री गुरु आदरणीय पाचपूर बाबा भागवतात सांगत असताना म्हटले भागवतातलं वर्णन आले. शुकाचार्य सांगतात शुकदेव की भगवान कृष्ण परमात्मा रांगताना गोधनी राखत होता. रांगतानाचं पण चरित्र सांगणार आहे आणि गोकुळाजवळ वृंदावनामध्ये गोधनी राखताना हे सुद्धा चरित्र सांगणार. पण तत्पूर्वी आपण अभंग पाहतोय. पहिलं चरण झालं हे दशे चरित्र केले नारायणी रांगता गोधनी राखत आहे. भगवान कृष्ण परमात्मेनं हे संपूर्ण चरित्र केलं. या संपूर्ण चरित्राला जगद्गुरु तुकोबराय सोंग शब्दाची योजना करतायत. आता ऐका व्यवहारामध्ये सोंग शब्द खूप खालच्या दर्जाचा आहे ना. आपण म्हणतो रे त्याला बघा सोंग. एखाद्याला हे सोंगाड्या किंवा एखादा भारूडकार असेल त्यानं जर साडी नेसली ह्याला सोंग असं काय. आपण सोंग शब्दाची योजना करत असताना त्याला खालचा दर्जा आहे. जगद्गुरु तुकोबराय इथं भगवान कृष्ण परमात्म्याच्या चरित्राला सोंग शब्दाची योजना करतायत. एवढं चरित्र खालचं आहे अजिबात नाही. ऐका जगद्गुरु तुकोबराय सोंग शब्दाची योजना करण्याचा अर्थ फार वेगळा आहे. काय वेगळा आहे आता सांगतो. एखाद्या मुलीनं एखाद्या मुलाचा पार्थ केला. मुलीनं नाटकात तिच्या मूळ स्वरूपावर काय बाधा होणार. मूळ स्वरूप आहेच. एखाद्या मुलाने मुलीचा साध्या अवघड आहे बरं का. मुंबई सारख्या लोणावळा सारख्या ठिकाणी गेलं का नाही. परवा आम्ही कार्यक्रमाला जाताना एका मुलाला सहज हाक मारली. ए म्हणा अरे इकडे रे. तुम्हाला काय झालं. काय नाही म्हणलं आम्हाला जायचे अमुक अमुक ठिकाण सांगशील का. तो म्हणला अगोदर नीट बघा मी मुलगी आहे. आता कमाल झाली. अरे म्हणजे तू जीन्सची पॅन्ट घातली टी शर्ट घातलंय ओळखायचं कसं. आता बिल्ल लावायला लागते बरं का. अवघड झाले चला मिठाला
मूळ स्वरूपावर काय बाधा नाही, काहीच परिणाम होत नाही. ते मी सांगत नाही, माझे ज्ञानावर आहे. 750 वर्षापूर्वी देऊन ठेवताय. जैसी बहुरूपेचे रावराणी, स्त्री पुरुष नाही भावमणी, परी लोक संपादनी तैसीच करीती. स्त्री पुरुष भाव नाही मनी, परी लोक संपादनी. आता तुम्ही त्याला तमाशा म्हणता. मी सहज परवा तात्यांना म्हणलं, तात्या करमणुकीचं साधन पूर्वीच्या काळी प्रत्येक गावात तमाशा असायला काय हरकत आहे. वर्षातली एकदा एक तमाशा तात्यांनी मान्य केलं. तात्या म्हणजे असावं, तमाशात लय वात्रटपणा असतो, येण्यासाठी काय नाही. कधी कधी तात्यांच्या ना ऐका बरं, सुवास तुम्ही वाजवा असले मी म्हणायला तात्या ऐकतील. तात्या लय गोड म्हणते न म्हण, कधीतरी ऐका. तात्यांचं लय पाठ आहे. असं आहे, कीर्तनकाराचा सगळ्यात चौहास्ती अभ्यास पाहिजे. असो आपण आता मी ती म्हणून दाखवणार नाही, पण पूर्वीच्या काळी करमणूक केंद्रामध्ये त्याला तुम्ही तमाशा म्हणायचा. माझ्या ज्ञानोबरांनी त्याला नाव दिलेले आहे लोकसंपादन. लोकसंपादनी तैसीच करीती. भगवान कृष्ण परमात्मेनं त्या अवतारामध्ये काहीही चरित्र करू द्या, मूळ स्वरूपावर काय बाधा आहे का? ब्रह्मत्वावर काहीच परिणाम होऊ शकत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबराय इथं सोंग शब्दाची योजना करतात. अभंगाचं दुसरं चरण. हे सोंग सारी या रूपानंते पुढे बहुत करण्या हे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात भगवान कृष्ण परमात्मेचं चरित्र, हे चरित्र हे सोंग शब्दाची योजना करण्याचं कारण मूळ ब्रह्मत्वावर काहीच बाधा होत नाही.
लोक उगाच व्यर्थ चर्चा करते. तुमचा कृष्ण काळा आहे, तुमचा कृष्ण चोऱ्या करतो, तुमचा कृष्ण गोपिकांचं हरण करतो. अरे आमचा कृष्ण 11 गाव आगदी गिळतोय. तुम्हाला साधी उदबत्ती उदबत्ती भाजलेली सोसना. भगवान कृष्ण परमात्मेचं सोंग ही योजना करत असताना जगद्गुरु तुकोबरे म्हणतात देवाचं चरित्र अलौकिक आहे, त्याला फुल स्टॉप नाही. आता ऐका, रामायणामध्ये एकच हिरो आहे बरं, प्रभू रामचंद्र एकच. महाभारतात अनेक हिरो आहेत, प्रत्येकाचं चरित्र स्वतंत्र आहे. स्वतंत्र तुम्ही कोणाचंही चरित्र पहा, प्रत्येकाचं स्वतंत्र वाटेल. परंतु ऐका, या चरित्रामध्ये भगवान तुम्ही नेहमी ऐकता, मी ती दुरुक्ती करणार नाही. प्रभू रामचंद्रांचं आणि कृष्ण परमात्मेचं कसं नेहमी सांगणार नाही. ऐका, भगवान कृष्ण परमात्मेचं चरित्र याचा उच्चार करायचा आहेच, परंतु हे चरित्र अतिशय अलौकिक आहे. का तर याला परिपूर्णतम अवतार म्हटलेले. प्रभू रामचंद्रांचा अवतार आहे ती पूर्णतम, पण परिपूर्णतम अवतार या चरित्रामध्ये फुल स्टॉप नाही. पुढे ही बहुत करणी आहे, तिथला काला संपल्यानंतर दुसरीला जायचं आहे. पुढे ही बहुत करणी आहे, चरित्र थांबत फुल स्टॉप नाही. भगवान दत्तात्रयांचंही तसंच आहे बरं. भगवान दत्तात्रयांच्या चरित्राला फुल स्टॉप आज काढायच नाही. भगवान दत्तात्रयांचा जन्मोत्सव महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने 3 ठिकाणी होत होता. पहिला क्रमांक गाणगापूर, दुसरा औदुंबर, तिसरं नरसोबाची वाडी, अलीकडं नारायणपूर अण्णांच्या मुळे. आणि पण 4 ठिकाणी आज गावोगाव होते. काय नवं, मी काल सर्च केलं नेटला, जवळजवळ 317 देशामध्ये भगवान दत्तात्रयांचा जन्मोत्सव साजरा झाला. मला अतिशय विशेष वाटलं बरं. विशेष इतर देवदेवतांचं एवढं होत नाही. भगवान दत्तात्रय कलियुगामध्ये लवकर पावणारे देवता आहे लवकर. आणि एवढ्या देशामध्ये कसं विशेष आहे मला. आपण चर्चा करतो इस्लाम धर्म जास्त आहे, जिथं इस्लाम असेल तिथं माझी हिंदू आहेत. अपवाद बांगलादेशातही वातावरण काय, अजून मोदी सरकार का लक्ष देना. जाऊ दे त्यांच्यापर्यंत हात. आणि आता गावोगाव सांगतोय बांगलादेशमध्ये, आता जाऊ दे विषयांतर म्हणून आपला तो विषय मी घेतली नाही कधी, ओघाने आला म्हणून सांगतो. परंतु बांगलादेशमध्ये सुद्धा काल चोरून गपचूप दत्तात्रयांचा जन्मोत्सव झाला बांगलादेशमध्ये. असं आहे, खूप अवघड आहे. आता देवाला अवतार घेणं गरजेचं आहे, गरजेचं आहे. बघू आता काय, जरी कौल दिला असला तरी आपण सावध राहणं गरजेचं आहे. तुमच्या भागात देव आहे, या तुम्ही बातम्या सुद्धा टीव्हीच्या बघत जाऊ नका, काय गरज नाही. विठाला भगवान कृष्ण परमात्म्याच्या चरित्राला स्टॉप नाही हे सांगायचं होतं. चला पुढं. का हो तुकाराम महाराज, आम्हाला समजलं भगवान कृष्ण परमात्म्याचं चरित्र. आम्हाला काल्याचे कीर्तन ऐकायचे, अजून काल्याच्या कीर्तनाला सुरुवात नाही. फक्त मी अभंग सांगतोय, अजून कीर्तन चालू व्हायचे सुवासदादा. कारण कसं आहे, मला पुन्हा येणं होणार नाही इकडं या भागात, म्हणून आज 4 वाजेपर्यंत कीर्तन चालू. तुम्ही हळूच खूप वाजवा, हळूच एक एक एक, काळजी करू नका. अगदी वेळेत, अगदी वेळेत. तुम्ही सगळी मंडळी तो उपस्थित आहात, खूप सुंदर ऐकताय. आणि तुम्हाला सवय आहे कीर्तन निम झाले यायचं, मग आम्ही हुशार झालोय आता. तुम्हाला सगळ्यांना येऊन घ्यायचं, मग तिथून पुढे 2 तास असं आहे. काळजी करू नका. अभंग सांगतोय ऐका. तुकाराम महाराजांना विचारलं प्रश्न, का हो महाराज, ठीक आहे हे दशे चरित्र केले नारायणे, भगवान कृष्ण परमात्मेनं या दशेमध्ये चरित्र केलं, ते सोंग शब्दाची योजनाही केली, पुढेही बहुत करणे आहे.
पण आमचा एक प्रश्न आहे, हा सगळा खाटाटोप कशासाठी? काय काय गरज काय आहे? एवढा प्रयत्न करायचा, एवढा अट्टहास करायचा? विनम्रपणे त्यांना सांगतात, ऐका बाबांनो, भगवान कृष्ण परमात्म्याचं अवतार कार्याचं मुख्य प्रयोजन शेवटच्या चरणात सांगतात. आहे तू का म्हणे शेवटचं चरण जगद्गुरु तुकोबराय सांगतात, आहे तुका म्हणे धर्म संस्थापने केला नारायणी अवतार. भगवान कृष्ण परमात्म्याचा अवतार कार्याचं मुख्य प्रयोजन कशासाठी? उत्तम प्रकारे धर्माची संस्थापना करण्यासाठी. आता इकडे लक्ष द्या, ऐका. अभंगाचा सर्व अर्थ संपत आलेले, कालीच्या कीर्तनाला सुरुवात करणार आहे. तर भगवान कृष्ण परमात्मा स्वतःच्या अवतार कार्याचं मुख्य प्रयोजन गीतेमध्ये सांगून ठेवलेले आहे. आणि ते श्लोक 2 सगळ्यांचं पाठ आहे. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. अर्थ, हे अर्जुना, अहम आत्मा कुठंच आत्मा, मी आत्माना स्वतःला सृजामी उत्पन्न करतो, परित्राणाय साधूंच्या रक्षणार्थ मी प्रत्येक युगात उत्पन्न होतो. आणि प्रत्येक युगात उत्पन्न होऊन मी काय करतो? घेऊन या चक्रगदा हाच धंदा करीतो
देवाचा हात बांधाय बघता राखे पायापाशी दुर्जनाचे संवारी एक असे चरित्र. आता सगळ्यांच्या लक्षात आलेले अभंगाचा भावार्थ बोलार्थ सारांश झालेले. फक्त माझ्या सर्व माता भगिनी पुरुष पितृवर्ग एक 10 मिनिटं काल्याचे कीर्तन मी सुंदर तुम्हाला ऐकवणार आहे. तत्पूर्वी सगळ्यांनी एकदा हात वर करायचे. सगळे करा. वा, ज्यांना हात आहे त्यांनीच करावं का. वा वा वा, छान. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठल माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा. अभंगाचा भावार्थ बोलार्थ झालेले खऱ्या अर्थानं कालीचे कीर्तनाला आता सुरुवात होणार. भगवान कृष्ण परमात्मेचं चरित्र, भगवान दत्तात्रयांचं चरित्र तुम्ही ऐकलेलं आहे. आणि ऐका, भगवान कृष्ण परमात्मेचं चरित्र. आपलं वर्ष किती वर? 38. चतुर्थ तपोपूर्तीकडे वाट चालले, सुवर्ण महोत्सवाकडे वाट चालले.
मी भगवान दत्तात्रयांचं दर्शन घ्यायला गेलो. खूप छान वाटलं. मूर्ती छोटी आहे पण अगदी सुरेख देखणी आहे. दर्शन घेतल्याबरोबर समाधान वाटतं. मंदिर परिसर काय आपण व्यापी आहे. प्रपंच आहे. संसारिक जीव आहोत. आपलं आराध्य दैवत मंदिराची परिसर ही किती सुंदर असावा. इथं आल्यानंतर बरं वाटतं. स्वच्छता आहे. काय काय ठिकाणी खूप अवघड वाटतो. मी मागच्या 8 दिवसापूर्वी एका ठिकाणी गेलो होतो. त्या मूर्तीवर सगळं तेल हळदी कुंकू तोड सुद्धा देवाचं दिसलं. लोकांना सांगितलं समजून. मी स्वतः गरम पाण्यानं ती मूर्ती स्वच्छ धुवून काढली. मी व्यवस्थित पूजा केली. आता बघा म्हणलं कसं दिसतं. असं आहे. मंदिरात गेल्यानंतर मूर्ती सुंदर दिसतात. हे आपला भाव आहे. मी का सांगतोय. भगवान दत्तात्रयांचा आपण जन्मोत्सव गेले 38-39 वर्ष साजरी करताय. 39 वर्षामध्ये म्हणजे 37 वर्ष तर झाली. आता या 38 37 वर्षामध्ये तुम्ही काल्याचे कीर्तन ऐकलं असेल. अगोदर नव्हतं करत. हा काल्याचे कीर्तन बरेच जुन्या मंडळींना प्रश्न पडला असेल. काल्याचं कीर्तन म्हणजे नक्की काय. आता ऐका. गुरुजनांच्या मुखातून मी ऐकलेलं सांगतोय. काल्याच्या कीर्तनाचा लय अर्थ लावायचा नाही. लय डोकं लावायचंच नाही. काल्याच्या कीर्तनाचा अर्थ एवढाच घ्यायचा. प्रभू प्रसादाचं कीर्तन विठ्ठल. भगवान कृष्ण परमात्मा तुम्हाला आज प्रसाद देणार आहे. पंढरीश भगवान परमात्मा प्रसाद देणार आहे. भानुदास गीतिगात प्रसाद देतो पंढरीनाथ. काल्याच्या कीर्तनामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याचं चरित्र काय केलं, कसं केलं, कशासाठी केलं मी आतापर्यंत सांगितलं. आता ऐका कसं केलं एवढं सांगायचे. भगवान कृष्ण आता मी दुःखात जाणार नाही. उगाच तुम्हाला कारागृहात नेणार नाही. भगवान कृष्ण परमात्मा जन्माला यायच्या अगोदर पापी जे भक्त दैत्याच्या माताने धरतीचे झाले होते. त्यांची सगळी मिळून वत्सरूपी गाय ब्रह्म्यापाशी जाय नेत्री वाई तो सांगत असे. भगवान शेषशाही विष्णू त्यांच्याजवळ गेलेले आणि सगळ्यांनी प्रार्थना केली. श्री अनंता मधुसूदन पद्मनाभा जगद्व्यापका जनार्दना आनंद गणा अविनाशा ब्रह्मा वरुणेंद्र रुद्रमरुत स्तुरवंती दिवस्तवै वेदे सांग पदक्रमोपनिषदे गायन्ति अंसामगा ध्यानावस्थित तदगतीन प्रार्थना केली. देवाने नियोजन केलेले कसं कसं अवतार कोणी कोणी कुठं कुठं येतं तर तो तंत नियोजन केलं आणि भगवान कृष्ण परमात्मा कारागृहात अवतीर्ण झाले. त्याच्या अगोदर 6 बालक दुराचारी कंसाने मारली. सर्वांना ज्ञात आहे. 7वा गर्भ योगमायेने तो बलिभद्र बरं रोहिणीच्या उदरी घेऊन ठेवलेले आणि भगवान कृष्ण परमात्मा कारागृहात जन्माला आली. 8 वर्षाची सगुण मूर्ती आलेली. देवकीनं आश्चर्य केलं. वसुदेवानं सांगितलं देवा छोट व्हा. कोण मानायचं नाही. जग मानायचं नाही. तुम्ही आमचा मुलगा आहे म्हणून हे चालणार नाही. देव म्हणजे मला सगळं माहितीये. तुम्ही 1 मनवंतर काल तपश्चर्या केलेली त्या तपश्चर्याचं तुमचं फळ आहे म्हणून मी आज तुमच्या उदरी जन्म घेतलाय. पण मला पुढेही बहुत करणे आहे. देवाने सांगितलं ऐका. वसुदेवाने सांगितलं कोपऱ्यात टोपली आहे. मी छोटं झाल्यानंतर त्या टोपलीत घ्या आणि मला इथून तुम्ही बरोबर गोकुळात म्हणून ठेवा. तिथं यशोदा मातेनं मुलीला जन्म दिलेला आहे. त्या मुलीला घेऊन या. नंदाच्या घरा
माया उपजली ते ठेवी मजान मायेला घेऊन आता का मायेला घेऊन आलेला रडे माया कर्या कांत नामा म्हणजे उठवी दूत सेवक तातडीने जाते कंसा सेवक सांगे कंसा उठ अरे तुझा शत्रू जन्माला आलेले झप 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 पावलं टाकत राहतो पाहतो तर काय मुलगी आहे पण नाही म्हणजे देवर्षीने सांगितलंय ना हा विष्णू आहे कपटी रूपाने मुलीला सुद्धा ठेवायचं नाही दरलं तंगड गड 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 फिरवलं आपटणार एवढ्या हाताने अष्टभुजा दिली झाली आणि ती दिली सांगते कंसा तुझे लाजवेदी राजकारण काय खेळतो मर्दा अरे तुला राजकारण खेळायचं ना तुझा शत्रू माझ्या अगोदर जन्माला आलाय आणि तो नंदराजाच्या वाड्यात गोकुळामध्ये सुखाने वाढतोय जा आणि बघ त्याच्याकडं असं ऐकलं आणि कंस चिंतातुर झाला आता ऐका कंसाला जिथं तिथं कृष्ण दिसायला लागला काय करावं काय करावं काय करावं तातडीनं सभा भरवली होती आणि सैन्य ऐका आत्ताच्या आत्ता गोकुळात जाऊन माझ्या शत्रूला जो मारे मी अर्ध राज्य बक्षीस देईन पहिला मान सुवासिनीचा आहे असं आहे म्हणजे सुवासिनी मोठली तिचं नाव पुतना आहे कुणी नाव मावशी पाडलं कोणाच मी लय ग्रंथ चालले नवनीत मंथन वाचलं पण त्यात पुतना मावशी नावच नाही असं आहे जाऊ द्या आता हे पुतना नुसती नाव पुतना मावशी नाही आई म्हणून मावशी बरोबर मावशी सारखी माया नाही उगाच कशाला पण ऐका माझ्या हरिणावळीच्या सगळ्या माता भगिनी वा मंडपच भरले आता तुम्ही चिर करा की चिर करा आचार्यांच्याकडे माझं लक्ष आहे प्रसाद तयार होतोय जोपर्यंत प्रसाद तयार होत नाही तोपर्यंत तुम्हाला सोडणार नाही असं आहे काळजी करू नका प्रसादी होत आल्याबरोबर ऐका मी का सांगतो रेणावळीच्या माता भगिनींनो तुम्ही भाव सांभाळा म्हणजे चुलत भाव मावस भाव नव आपली श्रद्धा भाव सांभाळा कारण असं आहे पुतणीला तेवढा रेणावळीत प्रवेश करून देऊ नका पुतणीनं जर प्रवेश केला तर हाहाकार माजतो कसा आता ती पुतना सुवासीन असणारी उठली एक कंसा अरे काय म्हणता एवढं कालचं लिखरू मारायला अर्ध लक्ष काय देऊ नको मी आत्ताच्या आत्ता जाते आणि कृष्णाला मारून येते काळजी करू नको अकराळ विकराळ असणारी ही पुतना मनमोहक सुंदर असं रूप धारण केलं आणि प्रवेश केला गोकुळात आता ऐका बरं नवनीत मंथनात सांगितलेले पुतणीनं गोकुळात प्रवेश केला हाहाकार दुःखच 350 बालक मारली कशी आपल्या स्तनामध्ये हलाल विष भरलेले 10-12 दिवसातली बालक जन्मलेली धरायची पाजायची लगेच मारायची फेकून द्यायची पुढं एका बाजूला दुःख आता दुसऱ्या बाजूला ऐका इकडे नंदराजाच्या वाड्यात यशोदा माता मूर्छित पडलेली उठून पाहते तर काय कृष्ण जन्माला आलाय प्रगट वयो भगवान काय यशोदा आवाज बसलाय भेट गोळा चाली गेली प्रगट वयो भगवान गोकुलवी तरी म्हणणार प्रगट वयो भगवान गोकुलवी भगवान कृष्ण परमात्मा बाळ कृष्ण नंदा आनंद रणारी एका बाजूला दुःख आहे पुतणीनं प्रवेश खालच्या आळीला आणि वरच्या आळीला नंदराजाच्या वाडीत एवढा आनंद उत्सव प्रत्येक तुला काय माहितीये का काय झालं तुला माहितीये का काय बरं काय का यांच्या मनात काय राहत नाही यांना
श्राप आहे. कोणी दिलेलं आहे? धर्मराजानं. कोणती माता सांगते? युधिष्ठिर, ए धर्मा, अरे कर्ण तुमचा 6वा भाव आहे, उद्या त्याला मारू नका, तो तुमचाच भाव आहे. धर्मराजा एवढा रागावला, मा आई तू आता सांगती, उद्या आता युद्ध आहे, एक तर अर्जुन रे एक तर कर्ण रे, तू आज बोलती? आजपासून अखिल स्त्री जातीला माझा श्राप आहे. एवढे दिवस मला ठेवलं, आजपासून मला तुमच्या काही राहणार नाही, जा. तेव्हापासून तुला म्हणून सांगती, आपल्या गावाला यायला काय मला त्रास नाही. तुला म्हणून आता तर याच्यावर मी लय विनोद करत असतो, सांगणार नाही का? तुला म्हणून सांग काय. एकानं कलिंगड कापलं, रुमाल टाकला पांढरा, त्याच्यावर गुलाल टाकला, पळत आला आणि बायकोला सांग, ऐकलं का? ऐकलं का? मी मोठ्या दुष्टाला मारून आणले अतिरेक्याला, ही शिक्यावर ठेव, मुंडक कुणाला सांगू नको. तो शेतात निघून गेला आणि तिला वाटतं, बायकोला वाटतं माझं नाव लय पराक्रमी. प्रत्येकाला हे तुला म्हणून सांगते, इकडे तुला म्हणून सांगते बरं का, माझ्या मालकानं एकाची हत्या केली, मारले, मुडकं तोडून ठेवले शिक्यावर, रक्त पडते. बापरे, अख्ख्या गावाला यायचं. तुला म्हणून सांगते, तुला म्हणून सांगते. तासा 2 तासानं पोलीस स्टेशनची गाडी गाव जमलेलं आहे, त्याला आता अटक होणार. तुम्हाला काय झालं? काय झालं? गुन्हा केलाय. गुन्हा काय? गुन्हा केलाय, मुडकं तोडले. कुठे? बघ म्हणजे शिक्यावर. थांबा, काढून दाखवलं. म्हणलं खार कलिंगड. साहेबांनी बोलले, सरपंच बाईकडे या, तुम्हाला कुठे जायचं? मला पाटली ना, पाटली बा, तुम्हाला कुठे जायचं? शिपायच्या बायको. तुला म्हणून सांगती, त्यांच्या मनात राहत आहे. काय सांगते? अगं नंदराजाच्या वाड्या कृष्णा जन्माला आला, कृष्ण जन्माला. कितीला सांगते, कितीला सांगते? अशा चाली कीर्तनात होत नाहीत, परंतु ऐका काय चाली कीर्तनात येऊन शुद्ध झाल्यावर ही चाल माझ्या वैद्य बाबांची, माझे गुरुवर्य मृदंगाचार्य पांडुरंगजी बाबा वैद्य बाबांच्या मध्ये 9 वर्ष पकवायला गेलो बरं. कसं आहे, हे बाबांचंच आम्ही सांगतो. बाबांच्या कीर्तनाची चाल स्पेशल गवळण. आणि एका कीर्तनात खरंच उठली चांगले असं ही गवळण तिला सांगते. एवढा आनंद. मी आता येताना पाहिलं, गाडी येताना रांगोळी घातली, नाही प्रत्येकाने पाणी टाकले आपल्या दारात. चला ही खरं आहे, काल्याच्या दिवशी भगवान कृष्णाने पोरं खेळतायत, वा पताके लावलेले. त्या आता नाही, तुकाराम महाराज म्हणतात, बळीया पोरं
लई चालाक असते ती. आता यातली बरीच आमची माझ्या बरोबर जोडी सुद्धा चांगली वाजी होती बरं का. हा आज जर एक 10-12 पकवान लावला तरी चाललं असतं. खरंच योग आला असता. पण असं पुन्हा कधीतरी ही सगळी तुमच्यातली सुद्धा सगळी आता तुम्ही शिकवाय आमची मुलं सुद्धा तुमच्याकडे पाठवणार आहे. बरं आमच्याकडे वारकरी बाज आहे, सोलो बाज नाही. म्हणून पुढचं शिक्षण घ्यायचं असेल आमच्या संदीप दादानंतर सुहास दादा ते सांगते प्रभू दादा माझ्यापेक्षा मोठे ज्येष्ठ हा सन्मान आहे. असो सुहास दादा सोडूच थोडं आम्हाला खरं ऐकायचं होतं आज पकवास. शेवटी एक 5 मिनिटं आहे का नाही सगळ्यांची इच्छा 5 मिनिटं मी लवकर सोडतो. 5 मिनिटात आवडतो आपण. चला पकवास ऐकू आपण. माझा आवाज बसलाय तरी सुद्धा मी सांगणार अजून तुम्हाला हसवणार. ऐका कृष्ण लीला एवढ्या सांगण्यासारखे कीर्तनकारांना दुसरीकडे जायची गरज नाही. आता ऐका भगवान कृष्ण परमात्मा नंदराजाच्या वाड्यात अवतीर्ण झालेले बाळकृष्णानंदा घरी आनंद नरनारी. म्हणून तर आज काल्याच्या कीर्तनात आमच्या माता भगिनी बघा नटून थटून येतात. काय दाग दागिनं वा तरी नटी आमच्या आजीने घातली राहतो का. काय सुंदर आजी या पदर बरोबर आहे. पदर घ्या बाकीचे त्यांना साडेतीने पदर घ्या. खरंच घ्या. डोक्यावर पदर घ्या. शूटिंग करायचे घ्या पदर. अहो आपले भारत देशाच्या राष्ट्रपती महामहिम प्रतिभाताई पाटील जर पदर घेत असतील तुम्ही कशाला असताय. घ्या. काय सुंदर दिसताय बघा. वा माझ्या माता भगिनी. असं आहे भगवान कृष्ण परमात्मा अवतीर्ण झालेले आणि या गवळणी मिळून नंदराजाच्या वाड्यात आलेले आहे. आणि वाड्यात आल्यानंतर कोण पप्या घेते गाल ओढते. कृष्ण वैतागून गेला. यशोदा सांगते अरे तुम्ही मोठ्या ढालक्याच आहे. माझ्या बाळाला तुम्ही सोडा. तुम्ही नको त्याला त्रास द्यायला. एका आजीला बोलली आजी यशोदा म्हणते त्याला आंघोळ घाला. आता ती म्हातारी आजी कडक पाणी तापवलं. किती कडक. आपण जर हात घातला ना तर फोड येतील. एवढं कडक पाणी. बाळाला आंघोळ घातल्यानंतर जुन्या आजी म्हणते बघा त्यांनी कसं झोपते काय करत ग पाण्यात झोपलं. आता आहे का भगवान कृष्ण परमात्म्याला नाव घातलं आणि पाण्यात झोपू घातलं. देव झोपतो ना झोपतो तोपर्यंत इकडं ही पुतना आली ना बाळांना मारत. आणि तिच्या लक्षात आलं हाच वाडा नंदराजाचा आहे. आली दारात मनमोहक सुंदर असं रूप धारण केलेल्या पुतणीनं आणि यशोदेला हाक मारली. ती पुतणीची हाक होती. आता माझा आवाज बसलाय पण तरी सांगतो. पुतना सांगते यशोदे. यशोदा खळखळून लागली. स्वरूप सुंदरा देवांगना म्हणून अप्सरातली चाल लावली. बरं असं आहे का. नामा म्हणे आली ही नंदराजाच्या वाड्यात आलेली यशोदेनं पाहिली. कोण ग तू एवढी सुंदर मी तुला कधीच पाहिलं ना. ऐका पुतणीनं नातं सांगितलं अगं तुझ्या जावच्या दिराच्या सासूच्या भावाच्या मुलाच्या मुलगी मी. आता यशोदेनं डोकं खाजवलं.
म्हणजे नातं करायच्या बाहेर ये म्हणजे ये. अगं राहू दे पिढ द्यायचं, पण तुला मुलगा झालाय दाखव तरी. यशोदा म्हणते ऐक, लय गवळणी आल्या होत्या, लय त्यांनी काल वडलं पप्या घेतल्या, कसं तरी त्याला नाव काढून झुरपू घातलंय, रडत होत. कृष्ण काय म्हणतो बघा, आईला काय डोकं आहे का नाही, भवानीचं गिराईक आणि मी जर पाण्यात झोपलो तर कसं चालल. देव झोपला तरी एक क्षण चालायचं नाही. तिनं पाण्यातच रडायला सुरुवात केली मोठ्यानं. ऐका बरं, पुतना म्हणती का ग खोटं बोलतीस, थांब म्हणली समजा. ऐका, यशोदा माता पाण्याजवळ गेली, भगवान कृष्ण परमात्म्याला उचलून घेतलं. उचलून घेतल्यानंतर आईची कल्पना असती माझ्या बाळाला दृष्ट लागू नये. आता ह्याला दृष्ट लागेल का, जगाला दृष्ट लावणारा, पण ठीक आहे डोळ्यातलं काजळ राहिलं नाही, माफ करा. आता काय लागली लावायची असं आहे. पूर्वीच्या काळी यशोदेनं काजळ काढलं आणि देवाच्या गालाला बारीक टिक्का लावला आणि आणलं. बरं आता ऐका, भगवान कृष्ण परमात्मेला पुतणीच्या हातात द्यायच्या अगोदर देवाने डोळे झाकले. नवनीत मंथनामध्ये डोळं झाकलेल्याची 18 कारण सांगितली. 18 हे 18 कारण सांगायला 2 दिवस लागतील. 2 मिनिटात सांगतो ऐका. भगवान कृष्ण परमात्मा विचार करतो, मी इथं जन्माला आलोय, इथं विष पिण्यासाठी नाही, दही दूध तूप पिण्यासाठी. हे काम कोणाचं आहे तर भगवान शंकराचं. नीलकंठ या आणि माझ्या कंठामध्ये बसा, विष प्राशन तुम्ही करा, दुग्ध प्राशन मी करतो, म्हणून डोळे झाकले. ऐका, दुसरं एक कारण असू शकतं. भगवान कृष्ण परमात्मा विचार करतो, माझी आणि पुतनाची नजरानं जर झाली तर ती मला मारणार नाही, वैरभाव राहणार नाही, नको तिच्याकडे पाहायला. तिसरं एक कारण असू शकतं. भगवान कृष्ण परमात्मा विचार करतो, आपण या सकाळी राम पाहल्यात या दृष्टीने तोंड बघायला नको, चला अशा अनेक कारणे जाऊ द्या. भगवान कृष्ण परमात्मेला पुतणीच्या हातात दिलेले, पुतणीनं वरांडीत आणलं आणि स्तनपान करायला सुरुवात केली. एखाद्या पाणीच्या टाकीत 20 हॉर्स पॉवरची मोटर टाकावी, फुटबॉल ते पाणी खेचावं, तसं देवानं चालू केलं स्तनपान करायला. पहिल्यांदा विष प्राशन केलं, दुग्ध प्राशन केलं आणि तदनंतर रक्त शोषून पंच प्राण ओढायला सुरुवात केलं. मग मात्र पुतना म्हणती, सोड आता कृष्णा, पुरं झालं, हे कृष्णा सोड आता. कृष्ण म्हणतो, एकतर आम्ही कुणाला माळ घाल म्हणत नाही, आणि माळ घातली तर त्याला पुन्हा सोडत नाही. बरं, आता आम्ही सोडणार नाही. कृष्णा सोड आता, पुरं झालं. मुंच 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 म्हटलं, हीच प्रार्थना समजली आणि देवाने मारून तिला मोक्ष दिला. तुवा संकाधिकाचे निमाने सायशो सौलसती दला पुतले विषाचे निस्तनपाने मारवानी. शिशुपालाने 100 शिव्या दिल्या, मारून मोक्ष दिला. चला, वैरी अशी दिलेली मोक्ष सिद्धी. प्रभू महाराजांनी ऐकलं कीर्तन, धुंद झाला तुझा, लय रंगलं कीर्तन, विठ्ठल. कधीतरी मस्त गंमत करून हे कीर्तन बाकीचे बरेच करते, पण माझे जुने मुंबई आता गाजवणारे जे आहेत, 95 साली एक मोठा महात्मा होऊन गेला. वारकरी संप्रदायात त्यांना कीर्तन केसरी ही पदवी मिळाली होती. त्यावेळेस त्यांचं नाव आहे वैकुंठवासी महादेव महाराज जगताप. गोवंडीला कीर्तन महादेव महाराजांनी केलं. दुसऱ्या दिवशी बाबा महाराज सातारकर, बाबा महाराज सातारकरांचं कीर्तन होऊन गेलं नाही लोकांनी, म्हणजे तुमचा विषय पूर्ण करा, महाराजांना पाठवून देऊ, असं इतकी गाजवले. असं धुंद झाला तो झाला. त्यामध्ये वैरी अशी दिलेली मोक्ष सिद्धी. भगवान कृष्ण परमात्मेनं अनेक राक्षस मारली, मारून मोक्ष दिला. किती मारली, कागबगारी मारली.
भगवान कृष्ण परमात्मा हळूहळू मोठा व्हायला लागला, रांगायला लागला. सगळ्या म्हणजे रांगत रंगली भगवान कृष्ण परमात्मा रांगत असताना अनेक चरित्र केलं. काय सांगू, एकदा यशोदा माता दधी मंथन करत असताना, घुसळून चालू असताना, लोणी काढायचं काम चालू आहे, तेवढ्यात कसला आवाज आला. यशोदा आत गेली, पुन्हा घुसळण करत बसली, लोणीच निघणार. घुसळण चालू आहे, यशोदेनं असं बाहेर मागे सारखी आत बघितलं तर शिंदे हाताला लागली. हा लोणी खातच बाहेर आला. यशोदा म्हणजे काय रे, एवढं सांग खोड्या करतो. अनेक लीला झाल्या. 5 वर्षाचा भगवान कृष्ण परमात्मा झाले, अंगणात बसले माती खात होते. ऐका, सगळ्यांना माहिती, पूर्वीची पोरं, लहान पोरं माती खायची. हल्ली सुधारणा झाली, आता सिमेंट खातात. डांबर खायला लागली. मागच्या 10 वर्षापूर्वी माफी मागतो, संडास खाल्ली. अवघड आहे. लेकर काय खातील सांगता येत नाही हो. पूर्वीच्या काळी माती खाल्ली. बलिराम दादानं सांगितलं, आई कृष्ण माती खातोय. काठीच घेतली यशोदेनं. काय रे, कांदा माती खातो? नाही आई, आई गाई नाही खाल्ली मी माती. आणि भगवान कृष्ण परमात्मा रेणावळ्यात फिरायला आले. पाहिले मुलांना, ए पोरांनो, हाक मारली, ए वाकड्या, सुदाम्या, सगळ्या पोरांना बोलवून घेतलं आणि कृष्ण परमात्म्याने सांगितलं, हे पोरांनो, अरे गालाच्या खोबऱ्याचे वाटे झाले, काय दूध पिता का नाही? सगळं दूध गोकुळातलं मथुरेला चाललेले. काय आहे सध्या सुद्धा सगळं दूध मुलांचं हिसकून काढलं, डेअरीला जायला लागलं. तात्या सांगते दूध डेअरीला आणि पोरांच्या खरू डेअरीला, अशी अवस्था आहे नाही का. म्हणून त्यावेळेस 5000 वर्षापूर्वी भगवान कृष्ण परमात्म्याने संघटना बांधली आणि त्या संघटनेला नाव दिलं व्यसन मुक्ती संघटना. त्यावेळेस साहेब नाव दिलं चौर्य संघटना, म्हणजे चोरी करणारी संघटना. कृष्णाने नाव दिलं, हे पेंद्या, आता सगळ्यांनी माझ्या मागे याचं. पेंद्या म्हणला, गप, 5 वर्षात असं कोणी येते माझ्या मागे या, माझ्या मागे, कुणाच्या मागे जाणार नाही. आम्हाला रस्ता दिला पाहिजे, गावची प्रगती झाली पाहिजे, गावातले सगळे सुखसोयी, नळ, पाणी पुरवठा, शाळा उत्तम प्रकारे जो करेल त्याच्या मागे जाणार. ए पेंद्या, मी काय पुढे रे, तुला यायचं असेल ये, जर माझ्या मागे येईल त्याला मी पोटभर देणार आहे. आजी देतो म्हणाल तो तरी आलेला दे, आऊ घे माझ्या मागे मागे. बर, काय करायचं? एक करायचं, तुम्ही साहित्य घ्यायचं. काय काय? एक काना इतकी लांब काठी घ्यायची, काना इतकी. बर, दुसरं वस्त्र गाळण केलेली मृत्तिका म्हणजे माती घ्यायची. ऐका, झालं कीर्तन. वस्त्र गाळण केलेली मृत्तिका माती घ्यायची. दुसरं खडे घ्यायचे, खडे, गोट्या. बर, चौथं सराटे,
प्रत्येक गावाच्या माळावर असते. कसे टाका ते काटवरच सराटे. पेंद्या म्हणला हे कशाला आले? चोरी करायला जायचे ना. अरे का म्हणले कृष्णा चोरी करायला जायचे. AK-47 सांग, स्टेन गन सांग, पिस्तूल सांग, बागवरचं गुप्ती. तू काय नक्षलवादी आहे का? कृष्ण म्हणतो अरे या वस्तू घ्यायचे कशासाठी घ्यायचे? काना इतकी काठी लांब घ्यायचे. ही दहीहंडी आहे ना. वा कार्यकर्ते अशी दहीहंडी असावी बरं का. काय सुंदर दहीहंडी, चांगलं रंगवलेलं आहे बरं. दहीहंडी अशी पाहिजे. वा फोटो काढून ठेवायसारखी अशी. नाही तर काय काय एवढं गाडगा आणते ती, काय काय एवढं मोठं आणते ती, आणि ती खालीच बांधते वर पाहिजे बरोबर. आणि ही दहीहंडी 7 वर्षाच्या मुलाचे आहे. तुझं नाव काय? हा गणेश. गणेश उभा राहा इकडे पुढे. तिथं दहीहंडी खाली आहे. दहीहंडीला हात लावा. बर असू द्या. मग आता ही दहीहंडी त्याच्या हाताला आली पण शिकार दहीहंडी येणार नाही. ती खायची कशी? मग कानाची काठी आहे ना, ती काठी घ्यायची, वंदळे करायचं, प्यायचं. पेंद्या म्हणला बरं ठीक आहे. काठीचं कारण कळालं, वस्त्र घालून मृत्तिका कशाला? कृष्ण म्हणतो अरे ह्या गोपिका आहेत ना, आपल्याला पकडा येतील. पकडाय आल्या की ती माती घ्यायची, डोळ्यात टाकायची. डोळ्यात चोरीत बसले की आपण पळून जायचं. पेंद्या म्हणला कृष्णा तुझं म्हणणं खरं आहे, परंतु त्या समजा जर चष्मा काढून आल्या तर त्यावेळेस होता का नव्हता कोणाच ठाऊक. कृष्ण म्हणला मग काय सराटे आहेत ना काटे, ते पायात टाकायचे. सराटे पायात मोडले की आपण पळून जायचं. पेंद्या म्हणला अरे त्या सँडल घालून आल्या तर. कृष्ण म्हणला पेंद्या तुला आगाव आहे, आता वेळ झालाय, कीर्तन आटपायचे, तू कशाला वेळ लावतोय? नाही या वस्तू कशासाठी? मग ऐक, सँडल घालून आलं तर गोट्यात गोट्या, त्या गोट्या टाकायच्या, घसरून पडते, पळून जायचं. नियम घातला. आणि आता ऐका, कृष्ण परमात्म्यानं चोऱ्या करायला सुरुवात केली. सगळ्यांना माहितीये भगवान कृष्ण परमात्म्यानं चोरी केली. दही दुधाची चालणे